राज ठाकरे मवियाच्या नेत्यांसोबत 14 तारखेला मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार. खासदार संजय राऊत यांची माहिती. शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळे सोबत राहणार. सुधीर मुनगंटीवारांनी दिल्लीत घेतली अमित शहांची भेट. अमित शहांनीच भेटायला बोलावल्याची मुनगंटीवारांची माझाला माहिती. तर नवे उपराष्ट्रपती आणि मुरलीधर मोहोळांची घेतली सदिच्छा भेट. मराठवाड्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती नको. संभाजीनगरमधल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्याची सूत्रांची माहिती. एक वेळ शिंदे सेनेसोबत जुळून घेणं सोपं, पण राष्ट्रवादीसोबत अशक्य अशा भावना. आगामी निवडणुका महायुती म्हणून लढायच्या आहेत, मात्र काही जणांकडून आमचा छळकपट. संजय शिरसाटांचं भुवया उंचावणारं वक्तव्य. नेमका रोख कुणाकडे? चर्चांना उधाण. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज फडणवीस आणि शिंदेंच्या स्वतंत्र बैठका. फडणवीस घेणार कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा आढावा, तर शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईतील विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांची बैठक. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आज संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि पूरग्रस्तांना भरीव मदत या मागणीसाठी ठाकरे सेना रस्त्यावर उतरणार. मोर्चावर शिंदे फडणवीसांकडून टीकेची झोड. एमआयएमचा उद्धव ठाकरेंच्या मोर्चाला पाठिंबा. ठाकरेंनी बोलावल्यास मोर्चामध्ये सहभागी होणार. इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. तर शेतकऱ्यांचा मोर्चा, त्यामुळे कुणीही सहभागी होऊ शकतं, अंबादास दानवेंचं उत्तर. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून चीनवर पुन्हा 100% टॅरिफ लादण्याचा निर्णय. 1 नोव्हेंबरपासून अंमलबजावणी. चीननं दुर्मिळ खनिजांची निर्यात कमी केल्यामुळे निर्णय. अमेरिकेचा शेअर बाजार कोसळून गुंतवणूकदारांनी गमावले $1.5 लाख कोटी. बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांचा आज 83वा वाढदिवस. 5 दशकांपूर्वी सुरू झालेला अभिनयाचा प्रवास आजही कायम. दादासाहेब फाळके आणि 3 पद्म पुरस्कारांनी झालाय गौरव. 4 राष्ट्रीय पुरस्कार, 16 फिल्मफेअर पुरस्कारही नावावर. दुसऱ्या टेस्टमध्ये यशस्वी जयस्वालचं द्विशतक हुकलं. 175 धावांवर बाद. शुभमन गिलचं अर्धशतक. भारताच्या आतापर्यंत 3 बाद, 371 धावा.